चला फिल्डिंग सजून घ्यायची आहे त्वरित वेळेची दिरंगाई न करताना प्लीज. चला माणिकपूर ए टीम. कोर्टात गेलाय खटला आयुष वकील जाऊन गाठला माझा वकील पेटून उठला माझा वकील पेटून उठला जज साहेबांना विषय म्हटला बाई माझा जीव हा सुटला जज साहेबांना विषय म्हटला बाई माझा वर्सेस आपण पाहत आहेत टीम कांगारू मुक्काम पाडा या दोन टीमच्या दरम्यान. चला माणिकपूर ग्रामपंचायत सदस्य अर्नाळा परीजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया वेलकम. अक्षयजी मारुख या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. चला सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्याकरिता बॉल तयार. चैताली पहिलं षटक हाताळण्याकरिता चांगला फटका होता. बॅकफुट पंच केलाय आणि इथून जर आपण पाहिलं तर एक रन रश्मी मॅडम यांच्या बॅट मधून येत असताना आपण पाहू शकतायत. रश्मी यांच्या बॅट मधून ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या 1. चैतालीचा पुढील बॉल यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका. ऑन ड्राईव्ह करत असताना तेवढीच चांगली फिल्डिंग परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सिंगल मध्ये कन्वर्ट करत असताना एका साईडला आपण पाहिलं तर लिनिट आणि रश्मी अशी जोडी कॉटन बॉलची संधी होती. फॉलो थ्रू मध्ये चान्स होता परंतु यावेळेला कॅच ड्रॉफ्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 3 बॉलचा खेळ झालाय. चांगली अचूक लाईन अँड लेंथ. ऑफ साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बिटवीन द गॅप 4 रन. चांगला फटका चौकार. डॉक्टर रोहित गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि प्रत्येक वेळेला अमितजी पाटील यांच्या कार्यक्रमास ते उपस्थित असतात. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी अमितजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. विशेष सहकार्य सर्व ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष सहकार्य भरपूर मदत असते असे डॉक्टर रोहित गायकवाड सर यांचं या ठिकाणी आगमन. चला यानंतर डॉक्टर 11 वर्सेस श्री शनीश्वरा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. सध्या आपण पाहिलं तर 9 धावा झालेत. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर माणिकपूर ए या टीमची स्थिती टीम कांगारू मुक्काम पाडा हा संघ एका साईडला 2 हात करताना पाहायला मिळतोय. 9 रन झाले. हर्षाली सेकंड ओव्हर साठी पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 9 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. माणिकपूर ए टीमची स्थिती फुलटॉस बॉल होता परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर 1 रन्स मिळेल. डिक्लरेशन झोन मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10-10. आतापर्यंत आपण पाहिलं तर माणिकपूर 11 ए टीम चांगला बॉल होता. ऑन साईडला खेळून काढलंय. 1 रन तर मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 धावा. 11 नो लॉस. चांगली पार्टनरशिप झाले. चांगला बॉल आणि या वेळेला दांडी गुल. फलंदाज बॅटर आउट गॉन. नदीला गेले त्यांचे 12 वाजले नदीला गेले त्यांचे 12 वाजले झाली झाली रोहित दादा एक नंबर रोहित दादा एक नंबर चांगला फटका होता. ह्या वेळेला लगातार 3 विकेट साठी एवन जोडी परेश भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 धावा. लेनेट आणि एका साईडला आपण पाहिलं तर क्रिसेंडा अशा 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहत आहेत आणि हर्षाली गोलंदाजी मार्कवर येताना 4 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. हर्षाली बॉलिंग मार्कवर. संघाची धावसंख्या 12. चांगला फटका होता. तंत्रशुद्ध फटका. टेक्निकली साऊंड
पाहायला मिळाला, परंतु एकच रन्सवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13, लॉस ऑफ 1 विकेट. 5 बॉलचा खेळ झालाय. सध्या माणिकपूर ए टीमची ही स्थिती पाहायला मिळते 13 वर 1. बॅटची एज, पायावर जाऊन बॉल आदळलाय. 1 रन मेल, स्मार्ट सिंगल, एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ झालाय. 8च्या सरासरीने आतापर्यंत आपण पाहिलं 7च्या सरासरीने 14 धावा झालेत. प्रथम बॅटिंग करत असताना माणिकपूर ए टीमची स्थिती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3. 2 षटकांचा खेळ अखेरीस 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. चला डॉक्टर 11 वर्सेस आपण पाहणार आहोत श्री शनीश्वरा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. सध्या स्थिती जर आपण पाहिली तर 15 वर जाऊन पोहोचले गेले. 15 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. धन्यवाद सुवर्ण पाटील मॅडम, आपण उपस्थित झालात. या स्पर्धेला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं अमितजी पाटील यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आहे. 16ला 1, 2.2 ओव्हरचा खेळ झालाय. शेवटचे 4 बॉल शिल्लक राहिलेत. दोन ओव्हरचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले गेले. आता शेवटचे 4 बॉल राहिलेत आणि खूप मोठं एक्सपेक्टेशन असेल. फटके घ्यावेत. सध्या आपण पाहिलं तर आपल्याला वाईट +1 अशा 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. डेड बॉल करंट स्ट्राईक चेंज व्हायला हवी. स्ट्राईक चेंज डेड बॉल आहे. तिथेच राहावं लागेल. क्रिसिंडा यांना तिथेच राहावं लागेल. परिजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं सहर्ष सुस्वागतम. आपण पाहिलं तर ऑन साइडला खूप चांगला फटका खेळला गेलाय. 1 रन मिळेल क्रिसिंडाच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 19ला 1, 19 लॉस ऑफ 1 विकेट. 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. या 3 बॉल मध्ये आक्रमकता सिद्ध होईल का? आतापर्यंत सध्या तरी नाहीये. 1 रन वाईटच्या स्वरूपात ऍड होईल. जयेश पाटील दर्शवतायत की धावसंख्या 19च्या घरामध्ये 19. पुन्हा एकदा संयम बाळगलाय. कोणत्याही प्रकारची छेडछाडी करण्याचा प्रयत्न करत नाहीये. बॉलला मात्र फक्त जाऊन दिलं. 1 रन ऍड होईल. म्हणतात ना, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. ही संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे आणि त्यामुळे तो संयम तुम्हाला बाळगावा लागतो. 21ला 1, 3 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला फटका होता, स्टायलिश फटका होता, परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीने फिल्डिंग भावना तिच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्लेनेटने चांगला बॉल खेळला होता. परफेक्ट एक्झिक्यूट केलं होतं आणि इथून 22ला 1, 4 बॉलच्या समाप्तीनंतर. शेवटचे 2 बॉल शेष. बॅटची एज नाहीये त्यावेळेला. बॅट अगदी मात्र खाली आदळली होती आणि डॉट बॉल. 22ला 1. ऑफ साइडला चांगला फटका खेळला गेलाय. 1च रन मिळेल आणि टार्गेट सेट केलंय. आतापर्यंत 23 आणि 24 रनचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. चला लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. तत्पूर्वी आपण अलकेजी पाटील यांच्याकडे जाऊया. सुंदरसं सॉन्ग ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. चला श्री शनीश्वरा टीमचे कॅप्टन आपण या. अर्नाळा गावामध्ये न बाग काही लावीला गुलाबाचा. अर्नाळा गावामध्ये न बाग काही लावीला गुलाबाचा. अर्नाळा गावामध्ये बाग काही लावीला गुलाबाचा. अर्नाळा गावामध्ये न बाग काही लावीला गुलाबाचा. थँक्यू. चला डॉक्टर टीमचे कॅप्टन आणि श्री शनीश्वरा टीमचे कॅप्टन आपण यायचंय.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. श्री शनीश्वरा टीमचे कॅप्टन आणि डॉक्टर 11 टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या आपण. चला फिल्डिंग सजून घ्या त्वरित. आदरणीय सन्माननीय नगरसेवक प्रकाशजी रॉड्रिक साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आपण करूया टॉस. प्रकाशजी रॉड्रिक साहेब यांच्या शुभ हस्ते. पहिल्याच बॉलवर 1 रन मिळेल. रोहित चौधरी मात्र कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या बिनबाद 1. व्हाईट बॉल आलाय. तीन रन झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर धावा एक्स्ट्रा स्वरूपात खर्च केलेत. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. 24 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर चांगला बॉल होता. ह्या वेळेला मात्र आपण पाहिलं तर बॉलला जाऊन दिलं आणि 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 24 धावांचं एक माफक लक्ष पाहायला मिळतं, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये आणि त्यामुळे इथे जर विकेट गेले, डॉट बॉल आले तर दबाव वाढण्याची दाट शक्यता असेल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन. चांगला फटका आहे. ऑन साईडला खेळलाय. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 5 रन्स ऑन द बोर्ड. 3 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. या वेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. फिल्डिंग तेवढीच चांगली पाहायला मिळाली. या एकेरीने संघाची धावसंख्या 6च्या घरामध्ये. 4 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 6 विदाउट लॉस. 24 रनचं टार्गेट सेट केलंय माणिकपूर ए टीमने आणि या वेळेला अप्रतिम शॉट ऑफ प्लेन बॉल. साहिल मांगेला आमचे कॅमेरामॅनच्या सन्मानासाठी. व्हॉट अ शॉट, क्लास. चांगला फटका होता. शॉट ऑफ प्लेन बॉल. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य पाहायला मिळतं आणि त्याची प्रतीक्षा प्रत्येक बॅटर करत असतो. तेच केलं. चांगला फटका एक्झिक्यूट करत असताना 12 रन झालेत. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय आणि विजयासाठी आता 13 बॉल 12 रन. 13 बॉल आणि 12 रन. क्रिसिंडा पुन्हा एकदा बॉल या वेळेला ऑफ साईडला निघून जाईल. 1 रन मिळेल. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 11 रन हे सामन्याचं समीकरण. टीम कांगारू मुक्कामपाडा या टीमला विजयासाठी 12 बॉल 11 रन. बारा बॉल आणि 11 रन. बॉलिंग मार्कवर रश्मी आणि यांना पण पाहतायत. चांगला फटका खेळलाय. वाह, काय फटका खेळलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. क्लास, दिस इज अ क्लास. 5 धावेची आवश्यकता आहे. सुंदर बॅटिंग आतापर्यंत. हर्षालीच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. इथून बॅटचा टो लागला होता. 1 रन मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 20. विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. यानंतर लगेच आपण फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे, कारण वेळ फार कमी आहे. सामने भरपूर खेळवायचे आहेत आणि आपल्याला तेवढा वेळ नाहीये. परमिशन मात्र नाहीये. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. बॉल आहे तुमच्याकडे 9 आणि 9 बॉल मध्ये 3 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 9 बॉल आणि 3 रन. भव्य महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन अमितजी भरत पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. नो बॉलचा इशारा +1 स्कोर आर लेवल.
विजयासाठी एका धावेची आवश्यकता आहे. डॉक्टर 11 वर्सेस श्री शनीश्वरा या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला पुढील मॅच पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच ह्या वेळेला क्लीन बोल्ड, सुपर डिलिव्हरी, काय फिंगरचा वापर केला. ब्युटी ऑनली स्किन डीप, वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचा प्रात्यक्षिक दाखवलं फलंदाज. बॅटर आउट. नो बॉल आहे, काय फ्री हिट बॉल होता आणि फ्री हिटचा बॉल असल्यामुळे मात्र या वेळेला आपण पाहतायत विकेट काही मिळणार नाहीये. डॉट बॉल. थोड्याच वेळात राहुलजी घरत, राहुलजी आत्माराम घरत साहेब, समाजसेवक, वालीव गावातील एक अनमोल रत्न, क्रिकेटसाठी नेहमीच योगदान देणारं असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं आणि बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते. यावेळेला हा बॉल आपण पाहिला आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलंय. कॉंग्रॅच्युलेशन कांगारू मुक्काम पार्टी.